मग यांनी सांगितलं की डॉक्टर हजारे यांनी की 288 आमदारांच्या पुढे बसतात. साप चुकीचं आहे. हे माझ्या माहितीनुसार 70 का 75 आमदाराच्या सभागृहाचे सभापती आणि हे सांगतात मी कायदे बनवतो. हे कायदे बनत नाही. कायदा दादाच्या सभागृहात बनले जातात. म्हणजे विधानसभेत पारित करायला तो ठराव जातो विधान परिषदेत आणि त्यांनी फक्त मास्तर जसा शाळेतले पोरं मोजतो तसं बघायचं. ठरवायच्या बाजून किती मतदान झालं मोजायचंय आणि इकडे नाही झालं तेवढं मोजायचंय. तेवढाच अधिकार आहे. बाकी काही अधिकार नाही. मिरवायचं पद आहे. उडालेले बल्ब ज्याला आपण म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असतील. कोणी पिक्चर मधून आलेला, कोणी नाटकातून आलेला, कोणी क्रिकेट मधून आलेला, कोणी म्हाताऱ्या माणसातून गेलेला, असले सगळे उडालेले बल्ब तिथे. आणि त्यांनी फक्त म्हणायचं खालून असा असा ठराव आलाय, ह्या ठरावाच्या बाजूने तुमचं काय मत आहे, मंजूर का. त्यांनी बोटवर करायचे, ह्याने मोजायचे फक्त 1 2 3 4 5 40 35 झालं आणि उरलेली म्हणायची विरोधात गेली. एवढंच काम आहे. बाकी काही काम नाही. हिवाळी अधिवेशन झालं 7-8 दिवस त्यांचं चालतं. पावसाळी अधिवेशन 7-8 दिवस. उन्हाळी अधिवेशन 7-8 दिवस. सगळे दिवस मोजले तर 30 दिवस काम आहे. किती 365 दिवसातलं किती दिवस काम आहे 30 दिवस. 335 दिवस काय काम आहे ते नुसतं आपलं फिरायचं. लावा जावा माग पुढं आले साहेब आणि गेले साहेब. काय साहेब हे सभापती. अरे पंचायत समितीच्या सभापतीचे जे अधिकार आहेत ना ते त्यांना नाहीत. हे जनतेने एकदा समजून घ्या. गावगाव जाऊन लोकांना समजून सांगा. अंध बघताना लोकांचे डोके बिघडिलेत. त्यांना सांगा भाऊ हे असलं नाहीये. सूर्यकांत नाण्याने बोंबलं सांगितलंय ह्यो कसलाय ते काय नाही खरं. तिथं 10 टाइमला म्हणलं होते ह्यांच्या सभागृहात सगळे ही टाकले ना कार्पेट हिरवे. म्हणलं हिरवे गारी गार आहे म्हणलं. आणि ही कुठल्या सभागृहात म्हणलं लाली लाल दुष्काळात. तसलं सभागृह आहे ती काय नाही खरं. ही बकवासगिरी खालच्या नावाचा धंदा आहे. प्रत्येक मंत्र्याकडे जायचं आणि म्हणायचं माझ्या मतदारसंघात निधी देणार. निवडून जर तुम्ही आला असता मिनिस्टर झाला असता तुम्ही लोकांना निधी वाटला असता ना. आज दारोदार काय परिस्थिती. जसे आमदार लोकांना प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन विनंती करावं लागतं तीच परिस्थिती आहे. मंत्रालयात तुम्ही कधी गेले की नाही मला माहित नाही. सचिव बसलेला असतो डेप्युटी कलेक्टरच्या दर्जाचा 10 बाय 10 सुद्धा कॅबिन नसते. आमदार लोकांना दादांना सुद्धा उभं राहावं लागतं. फक्त हिरवा बिल्ला जर दिसलं ना तर ते सचिव म्हणतो साहेब बसा बसा बसा. तांबड्या बिल्लावाल्याला कोणी विचारित नाही. तिथं छात्याला बिल्ला लिहिलेला असतो हिरवा आणि तांबडा. इतकी वाईट परिस्थिती. म्हणजे आमदाराच्या लेवलपेक्षा सुद्धा खालची तुमची लेवल आहे. व लाल देवा मिरवायचा सायरन वाजवायचे घडी गोळा करायचे काहीतरी फपलायचे. आता परत हे स्वांग पांघरून येणार आहे 2 तारखेपर्यंत. आता जॅकेट काढले काल परवापासून. गाडी जागेवर आली माझं लक्ष येईल नाही तर जॅकेट 2-3 गोगल महागन पुढून कमवून काय हानतीत का मारतात काय करतात. जामकडचे लोक आहेत कर्जचे लोक आहे ना. एवढे कशाची गमंड झाली. एवढं काय आकड आहे तुम्हाला. बरं आपण होता काय झालोत काय आनंद मानावा ना. असं नाही बाबाच काहीतरी पुण्य आहे त्यांनी झालो म्हणावा. मी झालो म्हणलो तुम्ही झालं नाही. रोहिदादान केले तुम्हाला दोनदा. हे पडले तिथं जाऊन रडले. उगं बोलता बोलता आजी दादा म्हणलं रोहित दादाला माझ्यामुळे आले तर निवडून. आचल ते पुतणी ते बघतील काय करायचं आपल्याला काय घेणं. जेच रडत बसले मग असे मग आपण फडवणीचे पाय सोडिनात म्हणजे देतो बा तुला आमदारकी. मग साधलं 1-1.5 वर्ष कसं तरी सत्तेत. आता परत दादाने दुसऱ्यांदा चित्ती मुंड केलं. मंगेश दादा डाव माहित चित्तमुंड्या तालमीतला यांनी केलं ना त्यांना. आज शेवटी किती रन निघले आणि किती नाही निघले जिंकली ना मॅच. मग परत रडत बसली ती. मग म्हणले आता काय करता काहीतरी पुनर्वसन करा. सभापती केलं. आणि सभापती कसले मी तुम्हाला सांगितलं. सांगण्याचा हेतू माझा तुम्हाला हा होता. मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो की आगामी 2 तारखेपर्यंत यांच्या गप्पाला वाव देऊ नका. यांच्या गप्पा ऐकू नका. यांचा कोणी सांगायला त्याचा ऐकू नका. आला त्याचा दामटून पाठवा. आणि आपलं एकच काम आहे की त्या स्टेजवर बसलेले उमेदवार नसून या स्टेजवर बसलेले सगळे उमेदवार आहेत. पुढे बसलेले सगळे उमेदवार आहेत. या माता भगिनी सगळे उमेदवार आहेत. इकडे बसले तरुण वर्ग उमेदवार आहे. असं समजून सगळ्यांनी एकजुटीनं त्याला वज्रमुठ म्हणतो आपण ती करायची. आणि उद्याच्या 2 तारखेला मी उमेदवार समजून वार्डात गल्लीत चौकात चहाटेला टपरीव जिथं संधी मिळेल तिथं आपलं काम सांगा. तिथं दादाच काम सांगा. शरद पवार साहेबांची भूमिका सांगा. आपले उमेदवार कसे चांगले ते सांगा. ह्यांचं कशा पद्धतीने काळा बाजार आहे ते सांगा. निर्भीडपणे जर तुम्ही वार्डात फिरलात निर्भीड तुम्ही जर जनतेत उतरलात लोकांना जर तुम्ही ताकद दिली तर जनता मत दिल्याशिवाय राहणार नाही. आणि इथली सत्ता 100% आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्णपणे विश्वास आहे.